सह्याद्रीत नटलेला हिरवल असा कालू वॉटरफॉल तुम्ही ड्रोनच्या साह्याने बघू शकता. काय सुंदर दिसतोय, अप्रतिम. बघू शकता आदावा झालेल्या पोरांची. रानाची पाकर नामी ठाकर गेला आम्ही त्याच्यावर असं वाटतं गुफेतून चाललंय, गुफेतून. एवढी वॉटर क्रॉसिंग आहे. असं काय तर साईबाबाचं मंदिरचं मंदिर आहे. वॉटरफॉलला पोहोचला तुम्हाला थोडक्यात इथली इन्फॉर्मेशन देतो. हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग, हॅव अ लवली डे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स. खूप दिवसानंतर आपण आज भेटतोय ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण बरेच असणार आणि बरेच असायला पाहिजे. ऐकवीरेचा आशीर्वाद सर्वांवर राहो. आणि ऐकवीरेच्या नावाने सुरुवात करतोय. म्हणजे मी एकवीरला झालो असं काही नाहीये. आपण चाललोय कालू वॉटरफॉलला आणि कोण असेल सोबत, कसं जायचं, काय ते सर्व तुम्हाला बाहेर जाऊन सांगतोय. कारण 6 वाजता निघायचं होतं. ऑलरेडी 6:35 झालेत. माझ्यामुळे सर्वजण थांबलेत. सो पटापट जाऊया तिकडे आणि भेटूया तिकडेच डायरेक्ट. चला. खूप दिवसानंतर आपण ट्रायपॉडवर ब्लॉग करतोय आहोत. मला आता अंदाज पण येत नाही ट्रायपॉडचा, कारण मला वाटतं मी लास्ट ट्रॅकिंगला केला होता यूज, त्याच्यानंतर आज यूज करतोय. आणि आपण जाणार आहोत आपल्या BMW बाईकवर. आणि बऱ्यापैकी क्लीन अँड नीट आहे. आणि तुम्ही जेव्हा याल ना मंडळी, तेव्हा हिची अवस्था बघा. पोचल्यानंतर बघितलं तर चालेल. स्वतः पटापट निघूया आणि भेटूया आपण पुढे. चला मंडळी, पोचलो पण नाही, म्हणजे आता जस्ट पोचल्या. गाडीची चावी बंद केली नाही बघ. असं अरे पुढं करायचं आहे नाश्ता. काय कमी आहे आपल्याला? काय कमी आहे म्हणजे काय जास्ती आहे आपल्याला? आपल्यावर शर्टला काय आहे बघ कमी आहे बघ. इथंच कमी आहे. शर्टला किती होल भरले बघा. यो 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 इकडे इंट इकडे 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 जिमला चालले. तू कुठं जिमला चालले? काय मेंदूवडा प्लेट आहे. मेंदूवडा आता तुमचा तुम्ही नाश्ता करायला मला जास्त हेवी नको. आणि 5-6 प्लेट 10 प्लेट. तिकडे एवढा रस्ते नाही झाले नाही म्हणजे. आपल्या बरोबर आहे रोहन, वैभव, तुषार भाऊ, यश आहे. यो यश दैविकताचा भाऊ आहे बारका. दिप्या आहे ना. दिप्या हे दोघं कोण आहेत? मी नवीन आहेत ना. नाव हा आपण नाव सांगशील तर मला समजेल ना. त्याचं नाव आहे ओम, त्याचं नाव आहे हर्षद. सो असे सगळे मंडळी आहे. कौलाकडे आमच्यामध्ये कौला. सो मंडळी अजून पण बरीच मंडळी होते आपल्या बरोबर. येतो रे डोडो. डोडो शिवेक येतोय. अजून 2 जण. आणि राकेश भाऊ होते आपल्या बरोबर. म्हात्रे भाऊ, कार्तिक भाऊ. सगळ्यांना मिस यू. सगळे कालपर्यंत येता बोलले आणि आता मग ते त्यांना काल नाही येतात बोलले आणि आता नाही. आणि मला पण ऍक्च्युली कालच रात्री प्लॅन झालाय. आता बघूया कसं. मांजेचा काय आहे? गाडी घेतली नवीन त्यांनी. हा मांजा भाऊ नवीन गाडी घेतल्याबद्दल शुभेच्छा. कुठली घेतली? टाटा पंच. चला आता मंडळी काय नाश्ता करतात मी तर नाही करते. आता भेटूया पुढे. चला. सो मंडळी, क्लायमेटने आम्हाला आतापर्यंत साथ दिलेली आहे. म्हणजे सुंदर म्हणजे काय म्हणतो सुंदर. पाऊस नाही पाहिजे सध्या तरी. आम्हाला पावसाची काही आवश्यकता नाही आहे. आम्ही निघालो किती 6 वाजता निघालो आपण आणि थोडा पाऊस नाही. पाऊस पुढे असंच पाहिजे. पाऊस पाहिजेच नाही आम्हाला. आणि रस्ते पण बघा मंडळी, आम्ही बापसाई वगैरे पूर्ण केलनीला ऑलमोस्ट पोहोचलो. आता आम्ही केलनी पर्यंत तरी रस्ता झालेला आहे. कुठपर्यंत बघू मंडळी. रस्ता कुठपर्यंत तुम्हाला मी दाखवेलच. तो आता इथपर्यंत रस्ता सुंदर झालेला आहे. मुरबाड पर्यंत झालाय की नाही तुम्हाला मी नक्की अपडेट देतो. सो मंडळी, जसं की तुम्हाला मी बोलू रस्त्याचे अपडेट देतो. मला वाटतं केलनीच्या थोडासा पुढे आल्यानंतर रस्ता मध्ये पॅच आहेत. आणि मुरबाडच्या इथं आल्यानंतर तर प्रॉपर असा रस्ता आहे. तुम्ही बघू शकता फुल कॅडबरी. सो अशा सुंदर रस्त्यातून आम्ही चाललेलो आहे. सो तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे इथे? कॅडबरी रस्त्याचा. कॅडबरी रस्ता ब्रेक मारला की समजून जा तुमचं काम तमाम. आणि कोणाला कॅडबरीची आवश्यकता येऊ शकता. चलो आज वार बुधवार. 10 कापलेत, 5 कापायचे बाकी आहे. हॉटेल वागेश्री यावंच लागतंय. खोटं बोलायचं तसं नाही. कॉफी करायची राजकारणी काय. हॉटेल वागेश्री यावंच लागतंय. यावं. सकाळी 10 कापले जाते. 2 कापायचे. चलो
आता आम्ही सरळगावला पोहोचलेलो आहोत आणि दीपेश भाऊनी एक सजेस्ट केलं होतं की ते साईबाबाचं मंदिर खूप सुंदर आहे आणि त्या मंदिरात आपण पोहोचलेलो आहोत. बोला साई बाबा की. आणि मंदिर आपण साईबाबाच्या मंदिरात सुंदर मंदिर बघू शकता तुम्ही. आपले सगळे मंडळी दर्शन घेते. असं काय तर साईबाबाचं मंदिर आहे बघा. साईबाबांचं दर्शन घेऊ शकता तुम्ही. मंडळी असा काहीसा मंदिर बाहेरून दिसतो तो. हा बघा वरती पण मस्त सोनेरी प्रत लावलेली आहे आणि हे बघा रस्त्याच्या बाजूला इथे हा रस्ता आपला मेन आणि इथे समोरच मंदिर आहे. सो मस्त मंदिर आहे. तुम्ही या दर्शनाला नक्की सजेस्ट करेल. भारी वाटतं, पीसफुल आणि गर्दी नाही काही नाही, एकदम शांत वातावरण. आता वाजलेत सकाळचे 9 वाजायला 10 मिनिटं बाकी आहेत, म्हणजे 8 वाजून 50 मिनिटं. आणि आता आपण आलो आहोत हॉटेल दुर्गा, जे की रस्त्याच्या बाजूलाच लोकेटेड आहे आपला टोकवड्याला. नक्की या. दीपेश भाऊ मागे येऊन गेला म्हणून त्यांनी सजेस्ट केलंय. आणि भाऊ तुमचाच आहे ना? त्या भाऊंचा आहे. नक्की या. आणि भाऊ आपल्या इकडं सगळ्यांना ओळखतात त्याच्यामुळे नक्की या, व्हिजिट करा आपल्या शॉपला. आणि किती 24 घंटे काय 24 तास इथे तुम्हाला जेवण भेटेल. 24 तास कोकणाला आलं ना रस्त्याच्या बाजूलाच काय जयदुर्गा ना हॉटेल दुर्गाला या. तिकडे आम्ही त्यांच्यासाठी दीप्याने खरोखर आम्ही सरळगावला थांबत होतो. त्याच्या आधी बापसाईच्या इथे थांबणार होतो, सरळगावला थांबणार होतो. मग दीपेश बोला टोकाडला आपल्या चांगला नाश्ता होला तो आपल्या टिटवाला यायलाच लागते. चला बसा चला. मंडळी ब्रेकफास्ट आलेला आहे. मिसल आहे इकडे, कांदा भजी मिसल. हा तू पावच खात बस. पाव झाले आधीच, अजून पाव खात बस इकडे असं आहे. आणि दुसऱ्या टेबलवर पण आमच्या मिसल आहे, बटाटा भजी आहे, मिसल अजून एक आहे, आमच्याकडे कांदा भजी आहे. सो चला भेटूया आपण ब्रेकफास्ट. आले रोहन कपू नको आहे बादली कसली आहे. हे बाबू जेवायला बसले. मला हे असं पटत नाही, मला हे असं आवडत नाही, खरंच नाही आवडत. जेवायला बस रस्सा आहे मस्त. सजनी रसा रसा वाढ ग. तर आत्ताच आमचा नाश्ता झालेला आहे. खूप छान नाश्ता होता. तर सर्वांनी इकडे जे येतील त्यांना विनंती आहे की तुम्ही इकडे नाश्ता करायला नक्की या हॉटेल दुर्गा. आणि आत्ताच आम्हाला आमचे 2 मित्र अजून जॉईन झालेले आहेत. तो म्हणजे यश भोईर डोडो उर्फ डब्बा, सॉरी हा डब्बा. आणि दुसरा यो बैकुंठ जब्बा यो जब्बा यो डब्बा. काय जब्बा घालायचं आणि बॅगेन आणले दूध मला घे ना माझ्या फोन गाडी. मला दृश्य आलं ते सांग रस्ता बघू शकतो आपण असे ना काय करू. तुमच्या मार्गाला टोकावडे पासून जवळजवळ काळी वॉटरफॉल 35 किलोमीटर. पुढचा मार्ग चालू करत आहोत. तर इकडे तुम्हाला दिसतोय डोंगर साईडला, तुम्हाला दाखवतो. इकडे नाणेगड दिसते तुम्हाला आणि मोरोशीचा भैरवगड. हे 2 इकडे कुठे दिसेल आता इथे पुढे आहे. ज्या क्षणाची आतुरता नव्हती आम्हाला, पण तो क्षण आलेला आहे. तो म्हणजे आपला पाऊस. वरुणराज प्रकटलेला आहे आणि वरुणराज प्रकटला रस्त्याने थांबला झाडाखाली. यावी काय खोलले बघा. चणे घ्या, चणे खायला घेतले. हे काय यो प्रकार, हे काय कंचा पद्धत खायला यो. तिकडे कपडे खायला घेतले नाही. तुम्ही काय आणले खायला? जा तिकडं घाटान. मंडळी आता आमची एक गाडी येते, तिच्यासाठी आम्ही वेट करतोय. ती कुठं राहिली काय माहिती. सध्या लीड मी करतोय. ब्लॉगर मोठं ब्लॉगिंग मध्ये लीड बीड असतं माहितीये का तुम्हाला? आता तो सीन नाही दिसणार, नाही दिसणार सीन बघा मंडळीत, नाही दिसणार ना रे. मस्त धुक्याने दाटलेला आहे. सो चला. सो मंडळी आता आम्ही मालशेज घाटाच्या खाली पोहोचलेलो आहोत. हा बघा इथून मालशेज घाट चालू होता. आणि दीपेश भाऊ काहीतरी आपली इन्फॉर्मेशन देतात. काय हा महामार्ग आहे, मुंबई अहमदनगर महामार्ग. इथून तुम्हाला दिसेल हा मालशेज घाट चालू होतोय. त्याच्या लेफ्ट साइडने तिकडे आपल्याला काळू वॉटरफॉलचा हरिश्चंद्र, हा जो हरिश्चंद्रगड कालू वॉटरफॉल साठी इकडनं जातात. ही कमांडी तुम्हाला मालशेज घाटला खाली कुठे आणली तर बेस्ट आहे, कारण इकडून ट्रेकिंग आहे. कारण तुम्हाला जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने आलात म्हणजे बस किंवा कशाने, तुम्हाला इथे उतरायला लागणार आणि इथून पुढे तुम्हाला पूर्ण ट्रॅक आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे बघा हे झालेले आहेत. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की पर्सनल व्हेकल घेऊन या तुम्ही, जेणेकरून तुम्हाला हेल्पफुल होईल पुढे जाण्यासाठी. बाकी आता चला, आमच्या मंडळी सगळे थांबलेले. चला ए डोडो चल, हा जा त्यांच्यावर जा.
ए भाई, ओ भाई, कहाँ से हो आप? कहाँ से हो? इसको भी लेके जाओ आपके साथ, जाओ इसको लेके जाओ आपके साथ. केरलावरनं मंडळी आलेले आहेत लोक. चला, तुम्ही मगाशी गेट बघितला तो हा रस्ता मस्त एकदम टकाटक रस्ता आहे आणि इथून पुढे सगळा आता कच्चा रस्ता चालू आहे. चला त्या गावापासून. तर छोटे छोटे असे वॉटरफॉल लागलेले आणि थोडे अडथळे येते आमच्या गाडीवाल्यांना जाण्यास. स्लिप मारतात टायर स्लिप मारत आहे. माझ्या नाही, त्यांच्या स्कूट्यांचं मारतात. बघू शकता इकडे आपल्या गाड्या चाललेल्या आहेत पुढे आणि आपलं डेस्टिनेशन इकडे कुठेतरी आहे, तर दिसत नाही ढगांमुळे. आम्ही हळू पुढे चाललोय. तुम्ही मंडळी तुम्ही जर 4 व्हीलर आणणार तर तुम्हाला एवढं लांब लावावं लागेल, त्याच्यामुळे बाईक आणाल तर तुम्हाला पुढे जाता येईल. सो अजून आपला ट्रॅक सिम्पल होईल. चला पकडा. तो मंडळी असा काहीसा रस्ता आहे दगडांचा, प्लस पूर्ण झाडांनी झाकलेला रस्ता आहे. पण ड्रायव्हर एक्सपिरियन्स वाले असेल तर बरं होईल. नवीन ड्रायव्हर मारतील गाडी 200%, हे मी तुम्हाला लिहून देतो. आणि स्कूटीचा अजून बारीक टायर. आम्ही तरी बेटर आता आमची मंडळी पुढे गेले, सगळे स्कूटीवाले. सगळे स्कूटीवाले. मी एकटाच बाईकवाला आहे, नाही बुलेटवाला आहे ना, एक रोडोने बुलेट आणलेले आहे तो आणि आम्ही सेफ आहे. बाकी स्कूटीवाले आता काय आलेलं, आम्ही थोडं ते ब्लॉक मुळे टाइम मागत आला. ही बघा इकडे तुम्हाला फ्री पार्किंग मिळेल. 70 रुपये 2 व्हीलर, 50 रुपये 20 रुपये 2 व्हीलर, 50 रुपये कार आणि बस ट्रॅव्हलचे तुम्हाला 100 रुपये भेटेल. तो त्या लोकांना गाडीवाले त्यांना सांगेल मी इथे लावत जा गाडी, ज्यांनी कार घेऊन आले तर ती इथे लावा आणि बाईकवाले आपली जेवढी जाईल तेवढी नेऊ. पुढे बघू. चलो फायनली आपण पोहोचलेलो आहोत. काल वॉटरफॉलला नाही पोहोचलो अजून. आपल्याला काल वॉटरफॉलला ट्रॅक करायचे. बराचसा आपण ट्रॅक कव्हर केला, म्हणून मी तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल आणा, त्यात प्लस तुमची बाईक असेल तर अति उत्तम आहे. ठाणे मुंबई पासून तुम्ही बाईक आणू शकता. जर लांबून तुम्ही कुठून येत असाल तर मग 4 व्हीलर आणा. 4 व्हीलर पण बऱ्यापैकी येतं पार्किंगला. आणि इकडे सगळ्यांच्या बाईक लागल्या ते तुम्ही बघू शकता. अशा सगळं. माझा ट्रायपॉड घे रे, ट्रायपॉड घ्या टिकीमधून. सो आता चला आम्ही इथून ट्रॅकला सुरुवात करणार आहोत. आम्ही ट्रॅक करत आमची मंडळी पण येते आणि इकडे तुम्हाला असे स्टॉल्स भेटतील असे तुम्हाला. आणि पहिलेच वॉटर क्रॉसिंग लागलेले आहे आपल्याला. 2 मिनिटं भाऊ. पहिलीच वॉटर क्रॉसिंग लागले ते बघा. लोक अर्धी इथेच मजा करायला लागला, पुढे गर्दी असेल म्हणून तिथेच मजा गेलं. पहिले वॉटर क्रॉसिंग आहे आणि म्हटलं अर्ध्या इथल्या गाड्या चालवल्या. मी टेन्शन मध्ये आलो. ते बघा असा दिप्प्या चाललेला आहे. ते बघा अशी वॉटर क्रॉसिंग, अशी सगळी वॉटर क्रॉसिंग आहे बघा. हा चला चला, चष्मा खतरनाक आहे. अशी पहिले वॉटर क्रॉसिंग म्हणजे लागलेले आपल्याला. हे बघा भाऊ तू कुठे झाले? म्हणजे भाऊ पुरा तयारी नाही वाटतं. पुढे रोप लागणार ना, मग मला नेशील तुझ्या रोप मध्ये? हा बस. कुठला तू? पुणे मुंबई दोन्ही. पुणे मुंबई दोन्ही असं काय? म्हणजे मुंबई पुणे मुंबई पुणे मुंबई पुणे तुझ्याच पिक्चर निघलं वाटतं. आम्ही इथलं जाऊ म्हणजे टिटवाल्याचं. हे बघा मंडळी आमच्या पोरांचं इथंच नाटक झालं. चला ना इथंच भिजवा चालू झाली मंडळी. हे बघा यांची बघा पहिली वॉटर क्रॉसिंग अशी काहीशी आहे. हे चला नका, चला ना टाइम होल. चला चला चल 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 मंडळी. हे बघा असं काहीसं एवढा पाणी आहे बघू शकता. बघा एवढी वॉटर क्रॉसिंग आहे. या मंडळी या. एवढी वॉटर क्रॉसिंग आहे काय पण यांची हिंमत आहे मंडळी. यांनी बघा मंडळी इथं गाडी चालवून आणले. कशी आणली असेल इथल्या एवढ्या पाण्याच्या? ही बघ ना गाडी आणली. बाई खतरनाक आहे बाई. गाड्या चालल्या ना तुम्ही. हिंदी का मराठी? कन्नडा. कर्नाटक से मंडली. एक नंबर गाड़ी चढ़ा है तुम लोग ने. कैसे निकाला यार? मेरी BMW की हिम्मत नहीं हुई, तुम्हारी होंडा की हिम्मत हो गया भाई. खतरनाक. तो मंडली हे बघा इकडे मी तेवढा. हे बघा एवढा पाण्याचा वॉटर मधला. हे नको ना त्यांची गाडी. सो अशी सगळा मस्त मंडळी ट्रॅक आहे. बघूया आता अजून पुढे कसं कसं आहे तुम्हाला दाखवायलाच निघाल. छोट्या छोट्या पण वॉटर क्रॉसिंग पडला अरे काही गरज. अशा छोट्या छोट्या वॉटर क्रॉसिंग पण भरपूर आहेत. इथून कालो आले आणि ती बघा बाउंड्री दिसतं बघा. हे बघा मालशेज घाट पण इथून दिसतो तुम्हाला. इथून मालशेज घाट आणि इथून मंडळी चाललेलो आम्ही. चला काय आणलं गाड्या इथे डेंजर जातं. वॉटरफॉल म्हणजे ना बरोबर गाड्या. ये वॉटरफॉल के अंदर लेके जा गाड़ी है क्या? वॉटरफॉल के अंदर लेके जा गाड़ी. ऊपर मालशेज घाट में चढ़ा उधर से है क्या? अरे डेंजरच मंडळी यांचं काही खरा नाही वाटत मला.
फुल ऍडव्हेंचरिक रायडर दिसतात मंडळी ते. सो मंडळी तुम्हाला फायनली आता आम्हाला दिसतोय कालू वॉटरफॉल एकदम प्रॉपर, ज्याला गॉड्स व्हॅली सुद्धा म्हणतात. आणि आता तुम्हाला पहिला लुक दाखवतो, नंतर आम्ही जवळ तर जाऊच त्याच्या. हा बघा असा काहीसा कालू वॉटरफॉल आहे. आणि बाजूला पण कोणता तरी आहे, माहिती नाही कोणता आहे. बालू. सो तुम्हाला अजून पुढे दाखवतो. चला ही पोरा डेंजर आहेत आमची. चला सो आता पाऊस नाही तर मंडळी लिटरली स्वेट आलाय, कारण ट्रेक आहे तेवढा नाही. मला आपल्या सवय ना जास्त, जिम पण बंद आहे त्याच्यामुळं. चला नंतर तुम्हाला इकडे आतमध्ये असे स्टॉल्स पण भेटतील फूडचे, तिकडे तुम्हाला मक्का, मॅगी, चिप्स, बिस्किट्स, चाय, कॉफी, वॉटेवर सगळं काही मिळून जाईल. आणि तुम्हाला दिसत असेल समोर तो आहे कालू वॉटरफॉल. आणि हा 1, 2, 3, 4, 5 थरांवर पडतो तो. आणि इकडे चला, इकडे तुम्हाला चाललेला आहे. चले परशील ना भाऊ, आयडीवाला भाऊ. तुम्हाला नाही बोललो भाऊ, आमच्या भाऊला बोलता, तो आमचा भाऊ. चला सांगा बोलू यांनी आत्महत्या केली. नको रे भाऊ. या डोंगर वस्तीवर तुझ्या बालाचा जर, या पिकल्या शेतावर बोला शंभूची पाखर, त्याच्या पंखात त्याच्या पंखात अरे नांदत या संसार. आम्ही ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर या रानाची पाखर ना, आम्ही ठाकर या नाची पाखर. चला टाईम होली तर मंडळी अशी सगळी मजा मस्ती करत आम्ही चाललेलो आहोत, गाणी बिणी बोलत. परत आम्ही तेवढा ट्रॅक करत आलो. आणि आता मेन वॉटर क्रॉसिंग आहे, जी कालू वॉटरफॉलला जी रिस्की वॉटर क्रॉसिंग आहे, तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि हे बघा इकडून झिपलाईन वरून तुम्ही वॉटर क्रॉसिंग बघत असाल. आता आम्हाला पण अशीच करावी लागेल. जाऊ शकतो मंडळी इथून, ज्याला पोहता येतो तो करू शकतो, पण रिस्क घेणं जरा मुश्किल आहे. बघा एवढा ते डीपली आहे, बघा पोहतात पोरं आहे बघा, एवढा डीपली आहे. त्याच्यामुळे मी तर सांगेल एकदम प्रॉपर, ज्यांना स्विमिंग येते एकदम प्रॉपर त्यांनीच करावं, बाकीने बघा असं झिपलाईन करावं. सो चला आता आपण पण. तुम्हाला जर झिपलाईन करायची असेल तर तुम्ही इकडे या मंडळी, इकडे ऑफिस आहे काकांचा, इकडे तुम्हाला 100 रुपये चार्जेसने पर पर्सनला झिपलाईन करून भेटला. आणि तुम्हाला असं टोकन भेटेल. बघा टोकन कुठे गेला, एक टोकन बघू भाऊ दाखवाला. तर बघा मंडळी तुम्हाला असा टोकन भेटेल. हे बघा मंडळी असं टोकन घ्यायचं आणि तुम्हाला तिथे नंबर लिहून देतील, तेवढे माणसं तुम्हाला झिपलाईनने सोडतील. आणि तो टोकन सांभाळून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येताना तो टोकन जाऊन तिकडनं यायचं सुद्धा आहे. 100 रुपये पर पर्सन एका माणसाचे, जायचे यायचे वेगळं 100 रुपये तुम्हाला जाणं पण आहे आणि येणं पण आहे. आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट, कॅश कॅरी करा, कारण इकडे ऑनलाईन होत नाही. आम्हीच कसा बिसा लहान टपरीवर जाऊन करून आलो, त्याच्यामुळे कॅश नेहमी कॅरी करा. 1,000 एक्स्ट्रा घेतलं मंडळी कॅशला तिथे. तो कॅश कॅरी करा आणि या तुम्ही बिंदास. मंडळी सगळ्या तुम्हाला सेफ्टी बेल्ट वगैरे घालायचं आहे. सगळं सेल्फी बेल्ट काढायचे घालायचे तुम्हाला. दिप्या भाऊ झाले तिकडे रेडी जायला. दिप्या ऑन द वे आहे, मी रेडी होतोय. सो आता असं सगळं रेडी व्हायला लागतं. काका नीट हा, खाली पारायला नाही तर न्याल मला डुबवाल तिकडं. चला आता जाऊ का, जाऊ का. मंडळी आनंद याला म्हणतात. हे बघा मागे सीन आहे माझ्या, अशी मंडळी झिपलंय. आबा टाकरा बिगरा पराच्या बाली. बघा डोडोला पुरा टेन्शन आले. काय चाललंय, कसं चाललंय, आदावत झाले, आदावत डोडोची. काय कसा जायचा, कसा नाही डोडोचा झाले. आला आता यश. आदावत बाबा अटकला, आदावत बाबा हातात नाही सोडतो. आदावत अटकला डोडो वजन नाही घे. इकडे बघ कवडी जायला लागला खेचाला. वैभवला मी आवरा वजन झाले. वॉटर झिपलाईन तुम्ही बघितली असाल, आपण क्रॉस केली आहे बघा इकडे. आणि आता आपल्याला समोरच दिसतोय कालू वॉटरफॉल. तर बघूया अजून कसं काय कठीण आहे तुम्हाला दाखवेलच मी. चलो पण मजा आली म्हणजे झिपलाईन मध्ये, एकदम ऍडव्हेंचरिक वाटलं. सो
या काय प्रॉब्लेम नाही. वाटते भीती थोडीशी, म्हणजे मला तर नाही, आमच्या 2-3 जण डोडोला खासून आमच्या जाम भीती वाटली होती. पण ठीक आहे, काय हरकत. ताप भरायचा वाले आवरा घाबरला डोडो, पण काय हरकत नाहीये, काही नाही. एकदा आलो ना आपण पुढे, काय टेन्शन नाही. चला पुढे बघूया आता. हवा किती कठीण आहे. डोडो चढतं, दम लागला रे. असं काहीच आम्ही चढून आलेलो आहोत. आणि हे बघा इकडे झिपलाईन होती आपली. हा सगळा आपण इथून असा 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 आपण आलेलो आहोत. आणि आता पुढे जाऊयात. जाम स्वेट आलाय, म्हणजेच आपल्या वशात घाम. बाबा इकडे बघ कसा, ते खरा नाही मंडळी. सो चला. आणि मंडळी आता माझा ड्रोन शॉट होणार आहे. तुम्हाला ड्रोन शॉट पण बघा. हे बघा रोहनचा चालू आहे ड्रोन शॉट. या आणि आपला ड्रोन उडला. या जंतर मंतर केला या जादू टोणार दादा, केला या जादू टो. तसं काय जादू टोना केला असा डोळोने. अरे तेव्हा मी बिझी होतो मित्रा, सॉरी. आणि मंडळी तुम्हाला मी सांगतो, भाऊ इथून तुम्ही जर येत असाल कालवॉटर बोला तर आपला भाऊचं नाव, भाऊ नाव काय? विशाल लंके. विशाल लंके यांच्याकडे तुम्ही ड्रोन शॉट घेऊ शकता. पर पर्सन 500 रुपये फक्त. तर नक्की. आणि घरात खूप सुंदर ड्रोन आहेत. तुम्ही आता माझ्या ब्लॉग मध्ये पण त्याच्या पुढचा शॉट मी ड्रोन टाकणार, बघा कसा आहे. सो मंडळी बघा काय सुंदर वॉटरफॉल दिसतोय. आपण ड्रोनच्या माध्यमातून दाखवतोय. जवळून तर तुम्हाला दाखवणारच आहे, लांबून बघा पूर्ण दिसत नाही धुक्यानं दाटल्यामुळे, पण जवळ गेल्यावर पूर्ण तुम्हाला दाखवेलच. आणि हा दुसरा शॉट आहे ड्रोनचा, हा लांबून आहे. आपण इथूनही बघू शकता पूर्ण ग्रीनरी, म्हणजे पूर्ण निसर्गाने नटलेला आणि पूर्ण हिरवल बाजूने बघू शकता. सुंदर असा वॉटरफॉल आहे जो तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही दाखवतोय. आणि आता पुढे आपण जाणारच आहोत. काही गरज आहे का याला उचलायची मंडळी? परला पाहिजे मग मजा येईल. अरे कमाट जाल काही जाल. राह उभा राह. अरे गोविंदा रे गोपाला गोविंदा रे. हे नको रे चमक बिमक भरलो तर चल. परला. मंडळी सुंदर अशी वॉटर क्रॉसिंग आम्हाला पुन्हा एकदा आलेली आहे. सरकला की खाली. थोडासा कठीण असा टप्पा इकडे, स्लिपरी नाही. त्याच्याने फ्लिपफ्लॉप घातले, अजून फ्लिपफ्लॉप घालून आले आम्ही. आणि इकडे बसतात ब्लॉगर. हो मावश्या चला. काय वॉटर फॉल अजून तिकडे बराच लांब आहे. यावेळी इथंच मजा करायला घेतले. बरेच मंडळी यावेळी इथंच मजा करायला घेतले. बघा एन्जॉय. आणि हे बघा इकडे गर्दी बघा, एवढी गर्दी आहे मंडळी. इकडे बघू शकता आदावा झालेल्या पोरांची. बघू शकता तुम्ही चाललेली आम्ही. खूप असं चिकट असं रस्ता आहे. आमची मंडळी इकडे काही पुढे गेलेली आहे थोडीशी. पाण्याचा प्रवाह बघू शकतो. चांगला चालू आहे व्हिडिओ. मंडळी असं कडेने यायला लागतं तुम्हाला. इथून पण आहे सरपटला ना. नदीच्या कडेने आल्यानंतर आता पुढे आलेली आहे वॉटर क्रॉसिंग, ती पण डेंजर वाली. आमचा रोहन चाललाय पुढं. पुढे काय आणि फ्लो बघा पाण्याचा किती. चला माऊली चला. नुसते दाटी वाटी गर्दी करून ठेवले. चला गॉड्स व्हॅली. चला कालू वॉटरफॉलला चला. हे बघा इकडे गर्दी किती झाली. अशा फ्लो चला आता नाही होईल.
तर मंडळी हे बघा, एवढा पाणी डोक्याच्या वरती, त्यातनं क्रॉस करून जायचंय. कठीण परिस्थिती नंतरच चांगली परिस्थिती बघायला भेटते. चांगला व्ह्यू बघण्यासाठी असं तुम्हाला कष्ट करावेच लागतील. चला, काय 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 चला, चपली वाहून गेल्या. आला यांचा कवा नंबर येईल, हे वाट बघता मंडळी, कवाचा नंबर कवा येईल त्यांचा. आम्ही क्रॉस होता ते येतील. चला, असं वाटतं गुफेतून चाललंय, गुफेतून. बाबा बाबा, चला 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 माऊली, चला माऊली. अरे बाबा, कुठले तरुण, कुठले ते खाली डगरा लागतं ना. चल चल भाऊ, चल, चलो चलो चलो. गुफेशात आले असं वाटतं. असं जावं लागतं मंडळी, काय करणार. आणि समोर आपल्याला दिसणार आहे व्ह्यू. चला मंडळी, डोडो चप्पल हातात घालून चालले. आणि मंडळी इथून गेला तर डायरेक्ट भेटेल आटाली कोलीवाडा, कालू नदीला. चला, चला 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 चला. खूप मजा येते मंडळी, खूप मजा येते बघा. जायलाच मजा आहे, बघू शकता. बघू शकता, खूप असा रिस्की असा पॅच आहे हा. प्रेशर पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे. हळूहळू आणि काळजीपूर्वक जावं लागतं. थांब एक मिनिट, बंद कर. बघा गर्दी किती झालेली आहे इकडं. अशा गर्दीतून आम्ही आलेलो आहोत आणि असं कडेकडेने जावं लागेल आम्हाला. आणि समोर आपला वॉटरफॉल आहे. चलो, तो मंडळी फायनली आपण पोहोचलो कालू वॉटरफॉलला. मंडळी, आपण कालू वॉटरफॉलला पोहोचलो आहोत. तुम्हाला थोडक्यात इथली इन्फॉर्मेशन देतो. हा जो कालू वॉटरफॉल जो आहे ना, हा ठाणे जिल्हा तिथे ऑलमोस्ट संपतो आणि अहमदनगर चालू होते. असं दोन महामार्ग जो आहे, मालसेजच्या खाली डाव्या बाजूला, तिथून मालसेज सुरुवात होतो ना, म्हणजे डाव्या बाजूला हा स्थित आहे. म्हणजे तिथून तुम्हाला ट्रॅकिंग सुद्धा करायची आहे. थोडं मला वाटतं 1.5-2 घंटेची ट्रॅकिंग बघा तिथून. आणि आल्यानंतर तुम्हाला असा सुंदर नजारा बघायला मिळतो. जो वॉटरफॉल जो आहे तो महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला, 1 नंबरला नाणेमाची म्हणून आहे आणि 2 नंबरला महाराष्ट्रातील सर्वात मोठा सह्याद्रीतील पर्वतरांगामधला सर्वात मोठा वॉटरफॉल हा कालू वॉटरफॉल आहे. आणि विशेष सांगायचं झालं तर आपल्याकडचे पब्लिक बघत असेल आपल्या कल्याणमध्ये, तर आटाली कोलीवाडा इथे आपली एक नदी आहे, कालू नदी. त्या कालू नदीचं उगमस्थान हा इथूनच आहे. इथून कालू नदीचं उगमस्थान आहे आणि ते आपल्या आटाली वगैरे पुढे पुढे मध्ये जाते. असं सगळं कालू वॉटरफॉलचा इतिहास आहे, ज्याला कुठली व्हॅली नाही, गॉड्स व्हॅली म्हणून सुद्धा ओळखलं जातात. हे काय सगळं मी पाठ नाही केलं, चुकला असेल तर कमेंट करून सांगा, मी ते काहीतरी करेक्शन करेल. तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो. तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो कालू वॉटरफॉलचा. असा काहीचा सुंदर व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. आणि माझ्या माहितीप्रमाणे हा 1200 फूट आहे. आणि हा बघा, हा एक टप्पा, हा दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा आणि पाचवा, असा 5 टप्प्यामध्ये वाहणारा एकमेव धबधबा ज्याला म्हटलं जातं, एकमेव वॉटरफॉल ज्याला म्हटलं जातो, हा कालू वॉटरफॉल आहे. बघा, सुंदर दृश्य वाटतंय बघण्यासाठी, खूप अप्रतिम. आणि तुम्हाला फोटोमध्ये आणि व्हिडिओमध्ये कसं दिसतो आय डोंट नो, बट तुम्ही समोर या तेव्हा तुम्हाला किती भारी वाटेल हे तुम्हाला मी शब्दात नाही मांडू शकत. खूप सुंदर असा चालू आहे, तो बघू. अरे अरे परशील 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 काय बोल रहा है? मेरा भी वीडियो लो। चंगला बोले कहूँ चांगला बोले कालू वाटर पार्क को आप सभी बहुत अच्छा है, विजिट करके देखो एक बार। अरे बाप रे, क्या ऍक्शन तर हिंदी बोल. अरे बाबा मंडळी, जलपरी कुठून मंडळी मला बोलतो ब्लॉग मध्ये घे. आणि आता बघू थोडस
त्यांचा फोटोशूट चालू आहे, तो फोटोशूट करूया आणि भेटूया आपण पुढे. चलो. गर्दी बघा फोटोशूटला केवढी झालेली आहे. नंबर लावला पहिला म्हणून आपला लवकर झाला शंभर. आणि आमचा आणि तुम्हाला आता मी एक व्ह्यू दाखवतो कालू वॉटरफॉलचा. असा काहीसा व्ह्यू आहे कालू वॉटरफॉलचा. तुम्ही बघू शकता काय सुंदर व्ह्यू आहे. काय सुंदर पाणी आणि काय तो वॉटरफॉल आहे. आणि म्हणजे तुम्हाला हा वॉटरफॉलची वैशिष्ट्य आणि महाराष्ट्रातला 2 नंबरचा आहे आणि 1200 फूट लांब आहे. आणि 2 नंबरचा काय, कारण एक टप्पा, मग दुसरा टप्पा, मग तिसरा टप्पा, मग चौथा आणि हा 5वा, असे 5 टप्प्यांमध्ये तो आहे. म्हणून हा कालू वॉटरफॉल हा फेमस आहे. हा बघा काय सुंदर दिसतोय ना. चुम्मेश्वर व्ह्यू आहे मंडळी आणि 1 नंबर वाटतं. आणि तुम्ही जर इथं प्रत्यक्षात याल ना अजून भारी अनुभव तुम्हाला येईल. ह्याच्यापेक्षा भारी अनुभव तुम्ही जर इथं आल्यानंतर तुम्हाला येईल. आणि इकडे फुल पब्लिकचा आवाज आहे तुम्हाला, मला माहिती आहे. आता आपण पण निघतो इथून. चला मंडळी, अशा सुंदर वॉटरफॉलला बाय बाय करून आता आम्ही निघलो आहोत घरच्या दिशेने. काय संध्याकाळी दीपेश भाऊला आपल्या जॉबला जायचंय, संपलं लवकर जायचं. तरी पण मंडळी 1:45 झाले. अजून मला वाटतं इथनं बाहेर निघता 3 वाजतील बहुतेक. बघू आता कसं काय तुम्हाला पुढे अपडेट येईल. चला. कोल्याना पोसतोय समुंदर, जगतोय आम्ही त्याच्यावर. कोल्याना पोसतोय समुंदर, देवानं अरे जगतोय आम्ही त्याच्यावर, कोल्याना पोसतोय समुंदर. अशी मंडळी वॉटर क्रॉसिंग आणि गाणी आपला कोळी लोकांचा ट्रेंडिंग गाणी आपला. आता परत एकदा ट्रॅकिंग. चलो तो मंडळी, आता आम्हाला वाजायला भेटलेत भाऊ आणि आता आपण गाणी घेणार आहोत. मंडळी काही लोक झिप न करता असे पैसे वाचवण्यासाठी काय पडला पण सांगता फ्लोमध्ये रिस्क घेऊ नका. त्याला फ्लो जाम कडक आहे बघा. तुम्ही तो उडी मारेल आणि ते लोक साखळीने त्याला पकडतील. अरे आज मारेल काय उडी. रिस्क घेऊ नका मित्रांनो. मी तुम्हाला नक्की सांगेल तर इकडे एवढी अशी रिस्क घेऊ नका. आहे बघा
बकरा पकडायला लागते बघा. फ्लो किती बघा तुम्ही फक्त फ्लो बघा. बघा असं त्याच्यामुळं मी तुम्हाला सजेस्ट करेल तर असं काही रिस्क घेऊ नका तुम्ही, जेणेकरून तुमच्या जीवाला धोका होईल. आणि आता आम्ही निघलो आहोत मॅगी वगैरे खाली. आता आपण झिप लाईनच्या इथे जाणार पुन्हा एकदा. स्वतः भेटतो का आपण झिप लाईनच्या इथे. चला दिपेश भाऊ सज्ज झालेला आहे झिपिंगसाठी. भाऊ आमचा गेला, हम भी जाएंगे पहाड़ों में. माझी पण झिप लाईन झालेली आहे करून. आणि आता आपली आरती मंडळी तिकडे आहे, वैभव वगैरे आरती मंडळी इकडे पोचले आता. चला मी पण हार्नेस वगैरे काढतो आणि भेटतो पुढे. सो मंडळी फायनली आमचा ट्रॅक पण कम्प्लीट झालेला आहे. आणि आम्ही माझा सबस्क्रायबर कोण गेला का पुढे. चला आपला सबस्क्रायबर भेटला होता पण तो पुढे गेला. एनिवेज सो मंडळी सबस्क्रायबरचं धन्यवाद मंडळ, आभारी. आणि मी तुम्हाला सांगतो की आमचा ट्रॅक वगैरे कम्प्लीट झालेला आहे आणि खूप थकलो. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल सॅटर्डे संडे येऊन नक्काच, म्हणजे नो म्हणजे नो, बिकॉज ऑफ वीक ऑफमध्ये तर एवढी अवस्था बिकट आहे, खूप गर्दी आहे. आणि तुम्हाला मी सगळं सॅटर्डे संडे येऊ नका, इतर दिवशी या. खूप मस्त आहे. थोडासा ट्रॅक थोडासा कठीण आहे असं बोलायला थोडासा, म्हणजे मुली पण करतात. मी तर तुम्ही पण केलं असेल ना कम्प्लीट, तर यांनी सुद्धा कम्प्लीट केलं असं. मुली पण ट्रॅक कम्प्लीट करतायत, तर एवढं काही हार्ड नाही आहे. फक्त थोडासा ट्रॅक अर्धा 1 घंटा चालावं लागेल तेवढंच. स्वतः मला ब्रिथिंगसुद्धा त्याच्यात दम लागते. बट ऑब्वियसली खूप दिवस जिम पण बंद आहे आपली. स्वतः पटापट निघूया आणि भेटूया डायरेक्ट आता काहीतरी पुढे. चला मोहण्यातली मंडळी पण आलेली आहे इकडं, ही बघा आधी सगळे आलेली आहे. आणि तिकडे ते एक मंडळी पण आलेली आहे, ती पण बघा. ही मंडळी पण आलेली आहे. नाही नको जायचं, येऊ पुढच्यात मध्ये, येऊ पुढच्यात मध्ये नको. अरे पुढे गेल्या अर्धी, येऊ पुढच्यात मध्ये. चला दाखवलं त्यांना. चला नो दारू, नो दारू. चला चला. सो मंडळी आता पाऊस जोरात आलेला आहे. सो आता आपण आपल्या गाडीचा मोड चेंज करूयात, बिकॉज आपण अर्बन मोडला चालू होतो, राईड मोड. आणि आता आपण स्पोर्टला हायवेला चालवतो, पण आता आपण इथं चालूया रेन मोडवरती सेट. आणि आपण चालू आता रेन मोडवर. अरे थांब 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 परत कर. आला 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 मला. सो मंडळी आता हवा का रेन मोड आलेला आहे. चलो. सो मंडळी डायरेक्ट घरी आलो, कारण माझा मोबाईल झाला स्विच ऑफ, त्याच्यामुळे जास्त काही शूट करता आलं नाही. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग खूप आवडला असेल. इफ एनी रिझन लाईक करा, शेअर करा. आणि चॅनल आपल्या नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन ब्लॉग तुमच्या भेटीला येत राहतील. सो तोपर्यंत सर्वजण आपली काळजी घ्या आणि बाय बाय.